आज सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आमचे नेते ज्यांना महाराष्ट्रामध्ये उद्योगमंत्री, कॅबिनेट मंत्री, पण सगळी शिवसेनेची जी धुरा स्वतःच्या खांद्यावर घेऊन पक्ष वाढला पाहिजे म्हणून, माझ्यासारख्या एका छोट्या कार्यकर्त्याला बळ मिळाले पाहिजे म्हणून, अधिवेशनाच्या कालावधीमध्ये अडचणीची वेळ असतानासुद्धा वेळात वेळ काढून इथं आले ते आमचे नेते उदय सामंत साहेब. खरं साहेब, मनापासून मी धन्यवाद देतो. त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित असलेले जिल्हा प्रमुख संजय बापू, बजरंग पाटील, आनंदराव बापू, गेवारे साहेब, नगराध्यक्ष पृथ्वी बाबा, आपले सगळे जिल्हा परिषद सदस्य आहेत, पंचायत समिती सदस्य आहेत, प्रमुख सगळेच आहेत, भीमराव अण्णा आमचे मित्र, व्यासपीठासमोरील सर्व ज्येष्ठ तरुण, खऱ्या अर्थानं साहेब ह्या ठिकाणी वाळवा तालुक्यामध्ये कधीही आजपर्यंत शिवसेना पंचायत असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, आत्ता पहिल्यांदाच इतक्या ताकदीनं ह्या सगळ्या सीटा निवडून आल्या आणि शिवसेनेचं इथं आपण पहिल्यांदाच ह्या सीटा, म्हणजे याच्या अगोदर पक्षीय इथं सीटा कधी येत नव्हत्या, पण जयंत पाटलांच्या बाले किल्ल्यामध्ये प्रत्येकजण आता महाराष्ट्रभर प्रत्येक ठिकाणी बोललं जातं, असे महाराष्ट्राचे नेते, त्या विषयात आज मी जात नाही, पण ह्या ठिकाणी सीटा आणि चांगल्या लीडनं ह्या सगळ्या निवडून आल्या. ह्याच ठिकाणी साहेब दुपारी उन्हाची 12च्या दरम्यान 2 वाजता ज्यावेळी उन्हाची तीव्रता होती त्यावेळेला ह्या ठिकाणी सगळं भरलं होतं. शिंदे साहेबांची सभासुद्धा या ठिकाणी झाली. आमच्यासाठी साहेबांचा फोन येणं, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या छोट्या निवडणुकीसाठी सुद्धा कार्यकर्त्याच्या पाठीशी उभं राहणं ही अतिशय महत्त्वाची गोष्ट तुमची असते. साहेब, पक्षीय म्हणून आजपर्यंत ह्या गावांना, आमच्या भागाला पहिल्यापासूनच एक आमची जुनी लोक म्हणायची, म्हणजे माझा निर्णयसुद्धा पहिल्यांदा जुन्या लोकांना असा वाटला की मी चुकीचा निर्णय घेतला. तिथं शाहू फुले आंबेडकरांचे विचार सगळ्या ठिकाणी सांगतात, जे आत्ता विचार सांगतात त्यांनीच आम्हाला त्रास बराचसा दिला होता. जातीवाद्यांच्या बरोबर मी गेलो म्हणून सगळ्या मतदारसंघामध्ये नागनाथ अण्णांचा वारसदार जातीवाद्यांच्या बरोबर गेला म्हणून यांनी सभासुद्धा घेतल्या. पण खऱ्या अर्थानं शिंदेसाहेबांच्या बरोबर काम करताना मला आजपर्यंत कधीसुद्धा प्रामाणिकपणे, तुम्हाला मी बऱ्याच वेळेला भेटलो, कधीसुद्धा मला ते मनाला शिवलं नाही किंवा जाणवलंसुद्धा नाही. इथं फक्त कामाचा विषय असतो. ह्या ठिकाणी फक्त कार्यकर्त्याच्या पाठीशी उभा राहायची भूमिका असते आणि आम्ही कोणतीही, आमचे पार्टी असेल, गट असेल, ह्या ठिकाणी काम करताना आम्ही एक भावनिक आणि सामाजिक चळवळीतली विचारानं बांधलेली लोक आहे. ह्या ठिकाणी आमचं कमर्शियल काही नसतं. आम्ही तात्पुरतं राजकारण कधीच करत नाही किंवा आमची जर तुम्ही लोकंसुद्धा बघितली, कार्यकर्ते सगळे सर्वसामान्य साधे असतात. पहिल्यापासूनच चळवळीचा वारसा असताना सुद्धा आम्ही ही भूमिका घेतली आणि तरीसुद्धा तुम्ही इतक्या मोठ्या ताकदीनं आम्हाला पाठिंबा दिला. प्रत्येक गोष्टीला मी साहेबांच्याकडं पहिल्यांदा गेलो, सामंत साहेबांच्याकडं. ती गोष्ट एक उद्धव साहेबांच्यापाशी मी गेलो होतो, त्यावेळी सामंत साहेबांनी एका अडचणीतून मला सोडवलं. पण त्यानंतरसुद्धा MIDC आपल्या तालुक्यामध्ये झाली पाहिजे, इथल्या आमदारांना आजपर्यंत कधी जमलं नाही. ते साहेबांनी लगेच मंत्रालयामध्ये मीटिंग लावली. मंत्रालयामध्ये मीटिंगमध्ये आपले डेप्युटी कलेक्टर ऑनलाईन मीटिंगमध्ये बोलले, ह्या ठिकाणी जमिनीला धर नाही म्हणून. साहेबांनी कलेक्टरना सुद्धा आदेश दिले, जमिनीला धर नाही हे उत्तर मला द्यायचं नाही, रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला पाहिजे. आम्ही पाण्यातून रस्ते नेतोय, त्यामुळे जमिनीला धर नाही ही उत्तर मला आलं नाही पाहिजे. म्हणजे त्या ठिकाणी MIDC आम्हाला करायचे आहे,
ही भूमिका साहेबांची पहिल्या मिटिंगमध्ये होती. अधिकाऱ्यांना तसेच लगेच मेसेज गेले. आज फायनल रिपोर्ट मंत्रालयामध्ये आपल्यापासून तयार होऊन जातोय. MIDC इथल्या लोकांना, बऱ्याच आपल्या विरोधकांना पण वाटत होतं इथं काय होतंय, होणार नाही, हे होणार नाही. पण सामंत साहेब आज ह्या सभेच्या निमित्तानं, सत्काराच्या निमित्तानं आले. आता निश्चितपणे मी आपल्याला आश्वासित करतोय की कोणी जरी गेलं तरी हा पक्ष असा नाही की कोणी जाऊन थांबवावं. इथं आपल्या कार्यकर्त्यालाच बळ दिलं जातं आणि इथं जाऊन कोणी सांगितलं, बाकीच्या पक्षांसारखा विषय इथं अजिबात नसतो. वरच्या लेवलच्या तडजोडी नसतात. इथं कार्यकर्ता जो पहिल्यांदा म्हणतो त्यांनाच इथं बळ मिळतं. खऱ्या अर्थानं साहेब आज या सगळ्यांच्या साक्षीनं आणि तुम्हाला सांगतो की आहे तोपर्यंत मी पक्षही कधी सोडणार नाही, तुम्हालाही कधी सोडणार नाही. म्हणजे आम्ही भावनिक आहे. आम्ही इथं उद्याच्याला वेगळं पद मिळतंय, पुढं काय तर संधी मिळते म्हणून अजिबात सोडणार नाही. नुकसान झालं तरी चालेल पण इथंच थांबणार. ह्या पद्धतीनं आमची भूमिका आहे. साहेब तुम्हाला अडचण असताना सुद्धा ह्या वेळेला तुम्ही आलात आणि मुळात परत सांगितलं साहेबांनी मला शाकाहारी जेवण लागेल. त्यामुळं सगळ्या गोष्टी साहेब तुम्ही खरंच आम्हाला आदरणीय आहातच, पण तुम्ही ज्या भूमिकेनं आज आमच्या पाठीशी उभा राहताय ते आयुष्यभर कधीही आम्ही विसरणार नाही. आज पक्षाचं शिंदे साहेबांच्या नंतर सगळ्या ज्या गोष्टी असतील ते साहेब बघत असतात. आपल्या शिवसेनेचे हनुमान म्हणून जरी म्हणलं, कुठं अडचण येईल तिथं पहिल्यांदाच सामंतसाहेब जातात आणि त्या गोष्टी सोडवतात. ह्या ठिकाणी आपला सहकार कारखाना असेल, बँक असेल, बाजार दूध संघ असेल, या सगळ्याच गोष्टींना साहेबांचा मोठा हातभार निश्चितपणे लागेल. आणि तालुक्याचं गाव म्हणून ह्या ठिकाणी पहिल्यापासूनच माझ्या आजोबांच्यापासूनच त्यांच्या वडिलांच्यापासून ह्या ठिकाणी शासकीय संस्था ठेवल्या नाहीत. सगळ्या ईश्वरपूरला नेल्या त्यांनी. पण पहिल्यापासून तालुक्याचं गाव वाळवा असतानासुद्धा हे राजकीय कूटनेते असायचे की हे मागं कसं राहील, त्या पद्धतीनं आजपर्यंत झालं गेलं. पण ते आपल्या निमित्तानं इथून पुढल्या काळामध्ये नक्कीच वाळवा गाव हे शहराच्या दिशेने वळेल एवढंच सांगतो आणि थांबतो. तुम्ही इथं आलात आणि माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला सत्कार करून जो मान सन्मान दिलात त्याबद्दल मनापासून आभार मानतो. सुहास भायांना सुद्धा यायला थोडा वेळ लागतोय, पण सुहास भायांचे सर्व जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आणि आमचे सुद्धा सगळे इथं तुम्ही उपस्थित राहिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.